राजा भरत ज्याच्यामुळे या देशाला भारत देश नाव पडले बापू। या देशावर आई जितकी लेकरावर प्रेम करते असं वात्सल्यानं गोडसं प्रेम केलं। भरताग्रो संस्थिता देशायाम भारतेषु, म्हणून आमच्या कर्मकांडात भरतखंडे यज्जायते सर्वस्थिता अद्य सर्वस्थिता सीतारामगडा यति पंचमदीन हरिभक्तिपरायण बाळू महाराज गिरगावकर अधिष्ठान अन्ना यति सर्वहा इति पूज्यस्थाना सर्वतः देव समाधिधन सर्वातीता यसी सर्वहाय पुरुषार्थो भव्याप्त्या यज्जायते वैष्णवास्थित पुनिता सर्वक्रियाया यत् मंगले सर्वहा असराम महाराज साबळे हे तत्रातिथि भवति धायति सर्वादि जायते नाव माहित नाही। अंगदायति शर्मन्ये सर्वायति सर्व यत् भवाति पुण्याय कालाय सर्वाय धन्य कुमार यति शर्मन्ये विभीषण शर्मन्ये हो उत्तरेश्वर बाबू शर्मन्ये काळे महाराज शर्मन्ये नाव माहित नाही तत्रादो सर्वादि जते यजमानस्तो सर्व स्थितम बापू शर्मन्ये। बापू हुकले म्हणजे दारुळ्या झोपला। दारुळ्याकडे होतो तुम्हाला ऊसाला भेजिनार, दारुळ्या झोपल्या ऊस कोरडा आणि एरंडच भिजले गेलं पाणी वड्या तसं गिरगावकरांनी बापूच सोडून दिले विठाला ग्रहाचा कोप नवग्रह पालते। श्रीमंतीच्या बाबतीत तू राजा भरताचं वर्णन केलं। सर्व भोग संपन्न पैठणच्या मालकांनी भरताचं फार वर्णन केलं। त्याच्यामुळे या देशाला भारत देश नाव पडलं। त्याच्यानंतर श्रीमंती वाखाणली अण्णा फक्त रावणाची श्रीमंती वाखाणली। एवढा मोठा प्रचंड श्रीमंत रावण। युद्ध चालू होतं, इथपर्यंत आलतो ना, युद्ध चालू होतं आणि हे युद्ध चालू असताना पंढरपुरातले मालक जर्जर जर्जर झाले। सर्व अंगण स्वेदाम शिखेषु चरणार भयो वल्कल्या स्थितानाम कायास्तियो। देवाच्या अंगावरचे कपडे भिजले असं जर रामायणकार म्हणत असेल तर लोक येड्यात काढतील ना आपल्याला, कारण प्रभू रामचंद्राच्या अंगावर कपडे नव्हते। 14 वर्ष 27 दिवस 28व्या दिवशी प्रवेश केलता, तोपर्यंत अंगावर वलकल्लच होते सगळा घाम आला अंगात घाम। पण 19 संन्याशापैकी 1 नंबरचे संन्याशी 19 संन्याशापैकी 1 नंबरचा वारकरी 1 आणि देव सुद्धा। अण्णा संत तर संतच उपमा लागेल, देव लागत नसती, पण मारुती राहायला देव अधिक संत। तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ म्हणजे वारकरी आहेत। कोणी सांगायचं पैठणच्या मालकाने, मूर्तिमंत शंकरू आळंदीतल्या मालकाने। आणि भगवान शिवशंकर कोण आहेत? देव। इकडे हे कोण आहेत? देव आणि संत 2 उपमा ज्यांच्याकडे आहेत ते मारुती राय। आणि प्रभू रामचंद्राच्या जवळ गेले, देवाला विचारलं, देवा काय? काही नाही वाचत नाही मी आज। का? मी असताना काय करशील तू? आता तर मला मास सोडून तुझ्या हातात शस्त्र दिले तर हे पळ कुठे म्हणतील, नाही जमणार। काही नाही प्रभू ताण घेऊ नका। का मरत नाही? नाही म्हणले मरतच नाही, ते वाटेल ते प्रयत्न करतो पण मरतच नाही। ठीक आहे म्हणले, मी बघतो सोय। मारुतीराय उठले आणि एका बाईकडे गेले। तुम्ही काहून हसले? हो काळे बुवा, एका बाईकडे स्त्रियाचा तो संग आणि काष्टा पाशाना याच्या पलीकडे सांगू का? येती कामिनी छाया येती ग्रसोती हा यत भेदाय जायते ती चारित्र्य हा। दुष्ट प्रवृत्तीच्या स्त्रीची सावली जरी अंगावर पडली तर 3 दिवसासाठी घातक असते। जाबालींचा पुरावा आहे का? लक्षात घ्या। मारुतीराय एका बाईकडे गेले, त्या बाईला सटवी म्हणतात। तुम्हाला माहित असेल ना सटवी? तुमची नात, तुमची सून, तुमची मुलगी बाळंतीण झाल्याच्या नंतर 5वीच्या दिवशी हळकुंड उघडून त्याच्या सटव्या काढीत येत। 2 सटव्याचे मुंडके खाली, 3 सटव्याचे मुंडके वरी, अशाच काढावं लागतात सटव्या। हो म्हणजे मला इतकं माहिती आहे, म्हणजे मी काय बाळातीन झालो नाही, मला फक्त वाचायचा नाद आहे।
मला वाचायचा ना आधी पाहुणी ग्रंथ. हो हो ती 6वी काढली. 6व्या 7 येतात राक्षसांचं भविष्य लिहिणाऱ्या. बरं 6वीला तुम्ही आम्ही खोटं मानणारी कोण शहाणे. अगा 6वीची 9वी संबीजे. कोणाचं वाक्य. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. तिथं तुम्ही आम्ही चिवडा करून काय फायदा आहे. मी मोजितच नाही प्रारब्धाला. नको मोजू सोमळ्या, नको मोजू तू. आणि तू न मोजल्यानं काय होतंय. तू न मानल्यानं काय होतं. एक जण म्हणला मी याला मानितच नाही. जरशे गुडघे नीट हेत ना तोरक मानित नाहीस. जेव्हा उठताना आग गगन बसताना आग गग करशील का तवा सोमळ्या तू झुरळायला पण मानशील. प्रारब्धाची काय कथा आहे. विठाला माणसं म्हणते काय खरं आहे त्याच. तूच लय खरं आहे. माय वाक्य नीट आहे का. मारुतीराय 6 स्त्रियांना माय म्हणले. एकीची बी लायकी नव्हती. एकीची बी लायकी नव्हती. बापू ज्याला मोठं व्हायचंय का लायकी नसणाऱ्यांना सुद्धा माय म्हणा. तुकोबारायला फसवायला आलेली बाई चांगली होती का. जाई हो तू माते न करे सायास. तवा अण्णा तुकोबारायने वरी बोट केलं तर मी नाही सांगायचो. वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे तुकोबारायने वरी बोट केलं तर आम्ही विष्णुदास तैशेनो. आता जर तशी घटना घडी तर तुकोबारायला पण कळालं नसतं कोणाकोणाकडे बोट करू. आम्ही विष्णुदास तैशेनो. तेव्हा परस्त्रीला माय म्हणल्याचा दर्जा किती मोठा असतो. मी मंदिरात फोटो पाहिला प्रतिमा पाहिली छत्रपतींची. अरे काळ्या रात्री चमकत होत. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला. तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. काय गरज होती अण्णा तिला आई म्हणायची. पण चंद्र सूर्य येतोपर्यंत निष्कलंक नाव साधलं आई म्हणण्यात. एका सुशन नावाच्या डॉक्टराच्या बायकोला मारुतीराय आई म्हणले. ए माय ए माय माय मालकाला सांग ना वानर बाहेर आले. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर. चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. पाला खाणार आले. केवळ वनीचे वनचर वनातली माणसं पाले खावीर वानर. पाला खाणारे पाला खावनिया वाहिले पर्वत. पाला खावनिया वाहिले पर्वत. बांधियेला से तू सिंधुवारे. सिंधुवरी बांधियेला से तू सिंधुवारे. पाला खावनिया वाहिले पर्वत. पाला खावनिया वाहिले पर्वत. बांधियेला से तू सिंधुवारे. ए माय पाला खाणार वानर आलंय. सांग ना मालकाला काय काम येतो. तिला काय माहित होते कोण आहे म्हणून. काय काम येतो. पहा किती अक्कल असेल त्या बाईला. अक्कल एकाच बाईला होती बापू. ती राक्षसाची बायको होती. पण तिनं तेजकांती प्रसन्न केलता. तिचं नाव होतं चंद्रसेना अण्णा. चंद्रसेना नाव होतं. फार ज्ञानीबाई होती. ज्ञानीबाई होती. तिला माहित होतं
या तेजकांतीला आपलंस केलं की जगाचा बाप आपलंस होतोय. हुशार बाई होती ती, हुशार. बाळासाहेब महाराज हुशार बाई होती. चंद्रसेना सुशेन डॉक्टर जगात 2 नंबरचा डॉक्टर, जगात, नुसत्या भारतात नाही. पृथ्वील जितके देश असतील तितके देशात पाहिजे बुवा. 1 नंबरचा धन्वंतरीन, 2 नंबरचा सुशेन. पण त्याची बायको मारुती राहील म्हणली, काय रे तू काम? म्हणला माय फक्त मालकाला बोलव. हे 3-3 बाऱ्या माय माय म्हणाल. तू काम काय सांग, नाव सांग. काही नाही, तुमच्या मालकाला माय म्हणा, रावणाच्या दाढी मिशा जाळणार आले. सारं मेकअप आपण मध्येच पडून गेलो. लिपस्टिक फॅरन लवलीन, कुठं लवलीन, काय ते चटच गेलं. काय विषयच नाही ते बापा. त्या भावळ्या कापायचा वस्तारा आणि ते काऊन कापी त्या का एसटीला अडकत मिळच नाही त्याला. काय काय कशा असू देत बघा. मेकअपच उतरलो तिचं, मेकअपच आयावा कुंखाला. अण्णा लाखो महाराज मिले तरी ह्या काय कुंकू लावणार नाही, त्या टिकल्यात लावत्या. कारण 90% महाराजाच्याच ऐकणं तर हे एकाच्या ऐकत. किती पानछटपणा टोकाला गेला बघा ना तुम्ही. हाय का कळ? मला तर वाटतं याला शिखरच नसेल या पानछटपणा. ह्या कशा ऐकत यान. पण लाईनत का टिकल्या. पण इथं लावली पाहिजे. इथं लावी ती वरी का कोंबडी बसवायची कांडे गोळायला. काय साईल दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, आता शिवपुराणाला बी दम नाही आता. हो महादेव कोरडा होत देईन, त्याला सर्दी होती काय माहित. हो सारं मी खूप उतर. मला माय म्हणले याच्या सांगतं. 6 स्त्रिया, दोघीच सांगतो. आता 6वीला माय म्हणले. बाकी कोण होत्या 4 पुन्हा कधी पाहू ना. सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्यावर ॲक्शन येत असते. माय कोण आहेस रे? आता राक्षसाचं भविष्य लिहिणार. 6वी म्हणजे साधी असेल होती. साधी 6वी होती कधी. रावणाने एके दिवस तिला विचारलं, काय ग आमचं भविष्य लिहितीस? हो. मग मरण कोणाच्या हाताने? तिला माहिती आहे येडपट आहे, तुत्तर फोडीन. हे तुत्तर फोडीन. काही काही लई येडपट असतात बघा. सासूच्या हाताने कंदील फुटला, सुन म्हणली आता कंदील फुटला, त्याने दिसत न गेलं म्हणून मी फळला. पाय पा नाही पिराला कापाव का हिला. आणि सुनाच्या हाताने फुटला, सहज निष्ठाला तर फुटलं. बाई काय उठाडाव आणि चालायली. हिला का माणसं दिसत येत का, हिच्या डोळ्यात काय इचू गेलेत. पास असते काही रगीलपणाच नव्हतो तसा. रावण तिला माहित होता आपण खरं जरी बोललं तरी थुत्तर फोडील. ती हुशार होती. ती म्हणली आपण बोलूच नाही, याचं येणंच वाचावं. हळीत कुंकू एका ताटात कालिलं. आता लग्नात छापे हाणायला काली देत ना. आणि तुळजापूरला गेल्यावर भोगी केल्यावर मागून पुढून आणते. असे आणतात ना ते छापे, ती भोगी केल्यावर. हो आणि ते मामाला हाणते ते. आता अंतरपट धरणाऱ्याला पण हाणले. याचं तेल गेलं, तूप गेलं ना हाती धोपाटणं आलं. हो पासाभर नुकती खाल्ली बायकून घरी गेल्यावर शिव्या दिल्या, मेल्या कशाने धुवात आहे. हो ना मामाला तरी आहेर असतोय. मामाला आहेर असतो. याला काय हे फुकट कळण शेंडी वळवळ हागावपणा झाला. ते त्या अंतरपट धरणाऱ्याला बी हाणायले. हो काही दिवसाला लग्नाला येणाऱ्याला बी हाणतेत का काय नाही. विठाला तुम्हाला सांगू का काही काही ठिकाणी काही काही नादळे असते. माणूस कोणी मरू, तरुण मरू, म्हातारी मरू, कोणी मरू, ते सरण शहाणे वेगळे. 1 लाकूडला अरे ते का अण्णा ते उशाल घाल. अरे ऐक ना ते छाताडाव टाक. मला असं वाटतंय मड काढून घ्यावा आणि याला माझा कोचा. असे काही काही नादळे असते. तू लय नादळे काही काही लय नाद. कुठं काय काय जा असा तुंतून येणार तू त्या ह्याच्यात बन. असं काय काय येडपटवाणी करीत तू. काय सांगू लागलो बाबू. हा भविष्य विचारायचं. ते हळद कुंकू कालीलं. हळद कुंकू. रावण म्हणला काय रे?
तुम्हाला कोण मारणार आहे ते सांगते. आणि मग ते अण्णा हळीत कुंकात रावणानं हात बुडीले ती म्हणली तुमच्या कपाळाला अशी टेका. बापू असे कपाळाला लावल्याबरोबर कपाळाला पुन्हा काय म्हणले वाचा त्याच्या अजपुत्रेश दशरथायो त्वं सुतेश रघुनंदनाना. आज राजाचा पुत्र दशरथ, दशरथाचे पुत्र राम यांच्या हातान तू शेवट इन जर सांगितलं असतं माळो दे बुवा तो थुत्रीतच हानीत होतो. तो तोच वाचिलच आता काय आहे का नाही तुझं तूच वाचिल ते. रावण त्या दिवसपासून तिला राजदासी पदवी दिली, 6वी अधिक राजदासी. मारुतीरायन आता रावणानं जवळ धरलेली एवढी मोठी अधिकारी स्त्री ती मारुतीरायला आवाजा बोलते काय रे तो काम काय. बाई माझं काही एवढं असं मोठं काही काम नाही, पण कुंभकर्ण कशान मरण सांगते का. काय बोलायला म्हणे तू, आमच्या गावात येऊन कुंभकर्णाचं मरण विचारतो. मारुती जाग्यावर येतो पटकन, काय वानवाता न पुरेवानी याच्यावर सांगायला. तर मारुतीराय म्हणले बाई मला जरी तू वानर म्हणत असशील तर काय हरकत नाही, पण तू ज्याच्या भाकरी खातीस का त्याचं गाव मॅच जाळलं, त्याचं गाव मॅच जाळलंय. हो आणि तू त्याला एवढा पुरुषार्थ समजितीस का पुरुषार्थवान, त्याच्या दाढी मिशा हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळ पुरुषार्थच फोकला ना. बाई दर दर हल्ली ती म्हणली बाप्पा मारुतीराय तुम्हाला जर सांगितलं तर ते मला मारीन. आणि ते म्हणजे नाही सांगितलं मी आत्ता मारतो, मी आत्ता मारतो. कारण मारुतीराय ज्याचं भजन करतात का त्या देवानं दोन्ही अवतारात आधी बायाच मारल्या. 7व्या अवतारात आधी बाईच मारली ना, 8व्या अवतारात बी आधी विष घेऊन आलती ना ती. हो रूप फार सुंदरपणाचं सोंग घेऊन आलती ती, तिलाही मारलं. आता जे मालक जरी एवढा दर्जेदार तर त्याचं भजन करणारा भेटू आहे कोणाच्या बापाला. आणि बरं नाही काही मारू देऊ नका, मी लिहून देते तुम्हाला. कानात सांगितलं लिहून दिलं, जा म्हणले. म्हणू नका मी माझ्याकडे आलते. मारुतीराय म्हणले मला औषधाची संबंध आहे. शहाण्या माणसानं गुळाशी समन ठेवा, दुकानदाराची जाती विचारूच नाही. माईनं बब्याला पाठीलं, बब्या ए बब्या जाय व किलोभर गुळान. बब्या म्हणला कुठून जाय म्हणला त्या दुकानावर आण. बब्या तिथे गेला, कोणाचं दुकान आहे माईनं सांगितलं ते बोलले आमक्या आमक्याचं दुकान आहे. बब्या असाच उचकाने बब्याच्या अंतकरणात 150% धुरडा. बब्यानं गुळ काय किलो 30 रुपये किलो. बर 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 तुम्ही कोण आहेत म्हणले मी आमका आमका आहे. तुमचा बाप बी त्योच होता का. अरे बापरे. त्यानं गुळ नाही दिला, किलो हाणला. आपणाला गी काम घरी गोळ त्याचे याचे गोळ काय पुसू नये, त्याचे याचे गोळ पुसू नये. आपणाला गी काम वाण्या घरी गोळ त्याचे याचे गोळ पुसू नये, त्याचे याचे गोळ. आपल्याला गुळाशी संबंध आहे, त्या दुकानदाराच्या जातीचे काय संबंध आहे. मारुतीराय म्हणले मी कशाला सांगू तुझ्याकडे आलतो, मला फक्त औषधाची काम आहे. हे कुंभकर्ण कशाने मरतोय मला इतकं पाहायचं होतं. घामा घुम झालेत पंढरीतले मालक बुवा, पैसे बुवा घामा घुम झाले माळोते बुवा. आणि रामचंद्र जर्जर झाले. पंढरीतले मालक 7व्या अवतारातले. लक्षात आला आता जगत नाही. मारुतीरायने अवस्था पाहिली. मारुतीरायने स्वतःच्या शेपटीला सांगितलं बाई एक काम करावं लागतं तुला, प्रभू रामचंद्राच्या उजव्या किंवा डाव्या बगलात अशा गुदगुल्या कराव्या लागतात. बाळासाहेब बुवा शेपटीला सांगितलं, शेपटीला अण्णा शेपटीला. तर शेपटी मला असं वाटते मारुतीरायला सांगत होती मालक मी तुमच्या अंगाचं एक अंग आहे. शेपटी मारुतीरायचं अंग होती. मी तुमच्या अंगाचं एक अंग आहे, पण तुम्ही जीवन ज्या प्रभू रामचंद्राला वळून टाकले त्या प्रभू रामचंद्राची चेष्टा जर मला करायला लावता
तर कायमस्वरूपी त्यांनी जर झटका हाणला तर शेपटी तुटून जाईल आणि मग काय काय परिस्थिती. मारुतीराय म्हणले तुला मी जितकं सांगतो तितकं कर. आणि आता शेपटीला भीती वाटत होती, शेपटी सहज गेली ना, असं केलं. प्रभू रामचंद्र असं झटकिलं, एकदा ऐकून केलं, असं झटकिलं. मारुतीराय म्हणले जरा जास्त गुदगुल्या कर. रडू लागली शेपटी. कशी मस्करी करू, जगाचे बाप आहेत ते, कर ग कर कर. आणि जास्त वेळ काखेत गुदगुल्या केल्या. प्रभू रामचंद्र म्हणले कोण आहे रे. असं माग फिरले. शोभते हनुमंता तुला, काही वाटतं का रे तुला. नुसती रामागड्याची आवडी मोठी, जीवनभर माझ्याविषयी आवड ठेवतो. अरे मी मरायला टेकलोय, काळ श्वास मोजायला माझे, आणि तू माझी मस्करी करतो, गुदगुल्या करतो. मारुतीरायनं कान धरले आणि मालकाला सांगितलं मालक तुमच्या आयुष्याचं माप मोजायला काय यमाची माय व्याली. प्रभू रामचंद्र म्हणले मारताय ते मला, बघा न फिरून. ते थोतराव पडलं होतं, ते पडत थोतराव. तर प्रभू रामचंद्रानं मारुतीरायला विचारलं हनुमंता कोण मारलं रे कुंभकर्णाला. तुम्हीच मारलं. काय बोलो तू म्हणे, सकाळपासून युद्ध करायलो, त्याच्या डोक्याचा केस निघला नाही माझ्या बाणानं, आणि मी तर मागं पाहिलं, तुझ्याकडे पाहिलं. आता म्हणले याच्यातच त्याचं मरण होतं. कुंभकर्णाला वरदानयुक्त शक्ती होती. हे साऊंडवाले वा गोड नाव घ्यायचं विसरलो होतं त्या वाघाचं. चांगली साऊंड सिस्टीम. हा पवार बुवा वा, छान छान. वरदानयुक्त होतं. जो ज्या दिवशी शत्रू तुला पाठ दाखवील त्या दिवशी तू मरशील. आणि सूर्यवंशातल्या लोकांना जीव गेला तरी हरकत नाही, त्यांच्याकडे 6 तत्व होते. जीव गेला तरी खोटं बोलत नाहीत 1, आणि मेलं तरी शत्रूला पाठ दाखवायची नाही 2. मारुतीरायला माहित होतं आपण जर कानात सांगितलं त्याला पाठ दाखवा तर रामचंद्र ऐकतच नव्हते, म्हणून ते नाटक केलं आणि प्रभू रामचंद्राला फिरवायला लावलं. माझ्या तुकोबरायने विचार केला मारुतीराय साधू तर आहेत, पण मी ज्या देवाचं भजन करतो त्या देवाला आयुष्य प्रदान करण्याची ताकद ज्या मारुतीराय नावाच्या संतात आहे, त्या संतांचं मी काय वर्णन करू. म्हणून मालक पहिल्याकडे काय वाणू आता नपुरे जीवानी, काय वाणू आता नपुरे जीवानी, काय वाणू काय व्याप्ती आहे लोकांची. चौघांच्या पत्न्यांच्या कपाळावर कुंकू जिवंत ठेवायचं काम मारुतीराय सारख्या संतांनी केलं.
जगाला विश्वाला पृथ्वीला आधार देणारे शेष लखनलाल उर्मिलेच्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे का संताची कृपा. तुकोबराय म्हणतात मी काय वर्णन करू त्यांचं, किती वर्णन करू. रामचंद्रांच्या नगरीमध्ये प्रकाश देवतेला आमंत्रण दिलं. प्रकाश देवता भास्कर सूर्यनारायण गुरुजी यांना जेवायला या म्हणून आमंत्रण दिलं. रामचंद्रांचा आग्रह होता, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा आग्रह होता, या म्हणे या या. सूर्यवंशातले राजे महाराज एक आले, त्या महाराजांना सांगितलं तुमच्या योगाने आमच्याकडे भगवान सूर्यनारायण जेवायला येतील. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही, स्वयंपाक करा. स्वयंपाक सुरुवात झाली. कौशल्या माता, सुमित्रा माता आदी करून काही मंत्री महामंत्री सुमंत्री प्यादे गुमास्ते स्तुती पाठक यांच्या सगळ्यांच्या बायका एकत्रित आल्या आणि स्वयंपाकाला सुरुवात झाली. कोणी कोळपाट आणलंय, कोणी काठोट आणली. का त्यावेळेला काठोटी होत्या ना, आता काठोटी इकल्या आणि पराती घेतल्या. म्हणून पोरायच्या लग्नात पण पराती वाजायल्या, धातडांग धातडांग. अशाच ज्याच्या लग्नात परात पालथी त्याचा संसार उलथा. काय काय म्हणजे एवढी पाश्चिमात्य संस्कृती डोक्यावर घेतली. हा परमार्थाचा विकास नाही, हा हे नालायकपणाचा कळत झालाय. स्वयंपाक सुरू झाला. 11:30 वाजले. रांगोळ्या काढायला सुरुवात झाली. पाटं लावली, चौरंग लावली, ताटाला बसायला पाटं लावली, रांगोळ्या काढल्या, उदबत्त्या लावल्या, समया लावल्या आणि पाय धुवायला बाहेर पाणी काढ. जेवायला बसताना पाय आणि हात धुवून बसलं पाहिजे असं पुराण सांगते. आणि जे ऐकत नव्हते त्या गधड्याला काल कोरोनानं सांगितलं, नका का पाय धुईनच पण नुद्या हाताड तरी धुत जाय. एकूण तिकून येतोस, कुठं हात चिटकीतोस, कोणाच्या चुन्यात बोट घाली तू. चुना कळत चुना या भिकारी परवडा, पण भिकार चोट कधीच नाही परवडा. भिकारी परवडतो बरं का. हो 2.25 लाख रुपये ज्याला पगार येतो दुसऱ्याचा चुना मागतो. लाज वाटायला पाहिजे बापू, लाज आहे का नाही. बरं चुना खाणार आहे ना, कोणी तांब्या संगत ठेवलाय बोट धुवाला, असा डबा ठेवलाय का रे, ठेवलाय का रे कार्तिकाचा डबा ठेवाला धुवाला असं ठेवलाय. मग हे तंबाखू खाणार. काय गरमी झाली बाबा, पावसाळ्यात गरमायलो बाबा. अरे तू का आसवलेस का काय सोमल्या. हो लोच वेळे आणि बापू गरमायलो. नाही 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 बाबा बाबा बाबा. हो रामभाऊ तंबाखू हो घ्या ना. आणि ते म्हणला चुना तर तुमचा कडक लागत ना. कसा लागन सारे अंगावरला तर आला. अरे भिकार चोट बॉम्बल्या कुठला. काय सांगू लागलो. हात धुवायचं शिकिलं, कोरोनानं शिकिलं. स्वच्छ राहा, नीट राहा, पाय धुवा, अमकं करा तमकं करा. पाय धुवायला पाणी काढलंय. तुम्हाला एक माहित आहे का, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे राम आणि सरजू नावाचे झाडून काढणारे जरी वाड्यात जेवायला आले तरी पाय धुवूनच जेवायला बसले. ते बी सोन्या बावणीया चंदनाच्या पाटावर. कारण त्यांना माहित होतं नाथांची परंपरा आहे, संप्रदायाचा नियम आहे आपल्या. ते पाय धुतले आणि भगवान प्रभू रामचंद्र म्हणले महाराज हे पात्र एवढे टाकलेत, आपण एक आहेत पण एक पात्र प्रकाश देवतेला दिवा करायला पात्र आहे. राजाच्या सिंहासनावर 2 चित्र असतात. एकीकडनं चंद्र असतो अर्धा आणि एकीकडं सूर्य असतो. म्हणजे हे मागचं आणि हे पुढचं. द्वापार युग म्हणजे पुढचं सिंहासन चंद्र आणि मागची दिशा दाखवते ते सूर्य. सूर्यवंश आणि चंद्रवंश. महाराजांनी सांगितलं ए भास्करा ये खाली.
भगवान सूर्यनारायण म्हणले, गुरुदेव यायला काही हरकत नाही, एक तर तुम्ही बोलवलंय, तुमच्या बाजूला बसून जेवायचंय, मी किती नशीबवान आहे, मी किती पुण्यवान आहे, मला तुमच्या पंक्तीला जेवायला भेटतंय. विश्व ज्याच्या ताब्यात ते जगाच्या बाप जिच्या पोटी जन्माला आलाय त्याच्या आईनं बाळासाहेब स्वयंपाक केलाय, मी किती नशीबवान आहे. महाराज म्हणले, बांड्या पंचायती सांगू नको, पटकन खाली. ते महाराज काय असं पोकळवाद्या थोडाच कारभार, वर काय हरकत नाही, या तुला दळतेन सुंबळ्या लोक हिशोबात राहायचं, इतकं नको येड्यावाने. हो, इतकं कडक होऊ नका की लोक जवळ यायला भेटेल, आणि इतकं नरम होऊ नका की लोक गटकन खातील. हो. हे खाले अर्ध्यात आला असं. गुरुदेव काही 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 पंचायती लावू नको, मुकडे खाली येऊन पाय धुवून जेवायला बस. गुरुदेव ऐका ना, काय ऐकायचं तुझं? मी खाली आल्यावर जगाला प्रकाश, मला मूर्ख समजितो तू? आता 12 वाजायले तर दुपारचे 12, आणि 12 वाजता तुला खाली बोलून जर जगाला अंधार पाडला तर मला साधू कोण म्हणीन रे? आम्ही काय गोट्या खेळणार महाराज वाटलो का तुला? मी काय भजनात तंबाखू खाणार वाटलो का तुला? चालू असा महाराज आहे कर मी? हा, भागवताची इंटरव्ह्यू करतो, स्टेजच्या मागे जाऊन बिडीवडी तू मंडपच पेटला, मंडपच पेटला, मंडपच. महाराजच मागे गेले स्टेजच्या बिडीवडी. काही महाराजा समचे कलाकार त्याला भजने नाही म्हणत. हे तुम्ही अंगाव घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी काय कोणाला कपडे शिवायला, माया का गोळ्या संपल्या तुय? भंगिरी आहे का मी कोणाला कपडे शिवायला? होय काळे बुवा. एका भागवतकाराचं भागवत ऐकायला गेलो, आता त्यो किती शहाणा असेल चिपडा मला काय माहित नाही. त्याच्या संग तेव्हा चांगल्या माणसाला जवळचे बदगे खराब करीत असते, ढेकणाच्या संगी. हो, काही थोड्या गोष्टीमुळे मोठमोठाली माणसं मातीत गेलेत, चांगले चांगले माणसं मातीत गेले, म्हणून भंगिऱ्याला थारा द्यायचा नाही. भागवत सुरू, सुदामदेवाचं चरित्र चालू, आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ओम नमो भगवते वासुदेवाय भजन चालू झालं. आणि भजन चालू असताना एका कलाकाराचं धोतर हालत होतं. तुम्ही म्हणले, याचं धोतर काऊन हालायला गडे? मांडी खाजवा काही खाजवा, पण धोतर काऊन हालायला? ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्ञानलं भागवतकाराला नरक यायच्या संचायला तो कोण्या नरकात टाकावा याचा मेळ नाही. आणि दक्षिणा ज्यानं दिली का बापू, त्याला तर यम बेसरामाच्या काड्यातच फुकणार. मर्यादा सांगितली आपल्याला, मर्यादा सांगितली. हे खाले सूर्यनारायण खाली आले. उत्तरेश्वर बापू अर्ध्या सेकंदापुरता पण अंधार नाही पडला, अशी चाचबोळू लागली. तर प्रभू रामचंद्राने विचारलं, काय झालं? काय नाही म्हणे, मी खाली आल्या उजीड कसा पडलाय? प्रभू रामचंद्र म्हणले, माझ्या देखता त्यानं शरयूला स्नान केलं, आणि स्नान करून कमरेचं ओलं धुडकत पिळलं, खांद्यावर टाकलं, आणि दुसरं कोरडं गुंडाळलंय. शाटीचे 3 प्रकार आहेत. आंतरवस्त्राला शाटी म्हणले, 4 बोटाची पट्टी असते तिलाही छाटी म्हणले, आणि अजून एक पुरावा सांगितला एका महात्म्यानं. आणि ती कमरेला गुंडाळायचं, फडकं आकाशात फेकलंय तर 14 सूर्य इतका प्रकाश पडलाय. 14 सूर्य इतका प्रकाश. आता आपल्याकडे अंधारे, दुसरीकडे उजळडे बुवा, दुसऱ्या देशात उजळडे. उद्या आपल्याला उजडन, तिकडं बुवा अंधार पडत. बापू तिकडं अंधार पडते, म्हणजे सूर्याकडे लोड शेडिंग आहे माळुदे. पण साधूच्या कपड्यात लोड शेडिंग नाही. लोड शेडिंगच म्हणतात ना. हो, 6 तास लाईन राहील संध्याकाळी, दिवसा सिंगल फेस राहीन. बंबुऱ्या तू हे लेकर, तू असा शेतकऱ्याला फसवायला का? तू हे लेकर, तू हे झोपीत अंगुठे घेते बंबुऱ्या, झोपीत अंगुठे घेते, झोपीत तू हे नाल आहे का? रातच्या फुल लाईन दे तू. अरे बॅटरी नाही त्याला, काय नाही. कालच्या पोळ्याला काय बेजारी शेतकऱ्याची, हो काय बेजारी. वड्याच्या पलीकडं अण्णा खडा, वड्याच्या पलीकड. माईने एका शेतकऱ्याला सांगितलं, बाबा अख्खं जीवन आपलं बैलावर आहे रे, हा चिमूटभर पिठाची पोळी खाऊ घालायची रे,
जाय रे वासरा, आपलं जीवन या बैलावर आहे रे. दोरी फेकली पलीकड, पळसाच्या झाडाला दोरी बांधली आणि अलीकून दोरील धडून बाळासाहेब उपरण्यात पोळीचा तुकडा बांधला आणि बैलाला चारून शेतकरी आला. कळतं काय वरच्या लोकांना त्याचे काय हाल आहेत, आणि त्याला रातच्या लाईट देता. शहरातल्या लोकांना लाईट द्या बरं, दिवसान रातच्या बंद करा बरं त्याची. खपक्या लोकांची करतंय कोणी बापू असं नाही. ज्याला 15-15 फूट उसात बिना चप्पलचं गुरुजी, त्याला बॅटरी नाही, त्याला काय नाही, काय परिस्थिती आहे त्याच्या नाजूक. अहो निसर्ग कोपला, काल कासरे आणायला जात नाही आलं काही शेतकऱ्याला, कासरे आणायला दुकान जाता नाही आलं, कासरे आणायला. काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची बिचाऱ्याच्या. काय काय सूर्याकडे लोड शेडिंग आहे. असो, आकाशात धुडकं फेकलं, आकाशात धुडकं फेकलं. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, भास्करा जेव्हा तुम्ही प्रकाश फडक्याचं पडलाय, एक पुरावा सांगतो अण्णा. काढो ढुंगाचे चिरगुट, भिरकाविले नभी देख. काढो ढुंगाचे चिरगुट, भिरकाविले नभी देख. ते चतुर्दश भास्करा परिलेख तेज कांती. कमरेला गुंडाळायचं धुडका आकाशात फेकलं तर 14 सूर्य इतका प्रकाश पडला, 14 सूर्य इतका प्रकाश पडला एकाच वेळेला. वैशव अख्ख्या जगात उजळलं, अख्ख्या जगात उजळलं. महाराज जगाला प्रकाश देणारा सूर्य पण अख्ख्या जगाला एकाच वेळेला प्रकाश देऊ शकत नाही. पण या समाधीतल्या साधून नुसतं वस्त्रवरी फेकलं तर 14 सूर्य इतका प्रकाश पडतोय, 14 सूर्य इतका. म्हणून देहुतले मालक पहिल्या कडव्यात कायवानो आता, कायवानो